मसाले वाटाणे भात बनवण्याच्या सर्व जुन्या पद्धती तुम्ही आता विसरून जा. बनवा अतिशय आगळ्या-वेगळ्या पद्धतीने सर्वात भन्नाट चवीचा, विशेष म्हणजे हवं तेव्हा कुठेही बनवता येईल असा मसाले वाटाणे भात. यासाठी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचं वाटण तयार करायचं आहे. हे वाटण तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. शिजवलेला भात असेल तर त्यामध्ये असा मिसळून इन्स्टंट तुम्हाला याचा मसाले वाटाणे भात तयार करता येईल. तर हा मसाले वाटाणे भात नेहमीच्या मसाले वाटाणे भातपेक्षा खरंच खूप चविष्ट लागतो. ट्राय नक्की करा. चला लगेच सुरुवात करूया. यासाठी मी इथे 1 कप बासमती तांदूळाचा वापर करते आहे. यामुळे मसाले वाटाणे भात जो आहे ना, त्याला चवही छान येते आणि छान सुटसुटीत मोकळा असा मसाले वाटाणे भात तयार होतो. पण जर तुम्हाला हा तांदूळ वापरायचा नसेल, तर तुम्ही घरचा जो साठवणीचा जुना तांदूळ असतो ना, त्याचा वापर करा. नवीन तांदळाचा वापर करू नका. तांदूळ 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हा बासमती तांदूळ आहे, त्यामुळे मी अर्ध्या तासासाठी भिजत घालते आहे. पण जर तुम्ही रेग्युलर तांदूळाचा वापर करत असाल, तर पाणी उकळी आल्यानंतरच धुवून नंतर घालायचं. म्हणजे पाण्यामध्ये जास्त मुरणार नाही आणि त्याचा भातसुद्धा मोकळा आणि सुटसुटीत होईल. पाणी इथे मी गरम करायला ठेवलं. यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालायचं आहे. बघा पाण्यामध्ये तांदूळ जो आहे ना, छान फुलून वर आलेला आहे आणि कढईमधलं पाणी बघा खदखदून उकळी यायला लागलेलं आहे. आता यामध्ये तांदूळ घालायचा आणि तांदूळ जे आहेत ना, ते सुरुवातीला हाय फ्लेमवरच शिजवायचे असते. साधा तांदूळ जरी असेल, तरी जोवर बुडबुडी वर येत नाही, तोवर आपल्याला हाय फ्लेमवर शिजवायचा असतो. पण हा बासमती तांदूळ आहे, त्यामुळे याचं जे पाणी आहे, ते आपण भात शिजल्यानंतर वेगळं करून घेणार आहोत. आणि हा भिजत घातल्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही. लवकर शिजला जातो. 2 ते 3 मिनिट किंवा हार्डली 5 मिनिटामध्ये हा शिजवून तयार होतो. खूप जास्त कच्चा ठेवायचा नाही. फक्त थोडासा बाईट असला तरीही चालेल. खूप कच्चा ठेवायचा नाही. जसं आपण रेग्युलर वाटाणे भातासाठी बनवतो तसा ठेवायचा नाही. कारण हा आपण पुढे आता शिजवणार नाही आहोत. तर जसं तुम्ही बघतायत हा तांदूळ शिजवल्यानंतर मी चाळणीवर घातलेला आहे आणि खाली पातेल्यामध्ये जे गरम पाणी आहे ना, ते लगेच बाजूला वेगळं करायचं. भाताच्या खाली जर गरम पाणी राहिलं, तर त्या वाफेमुळे हा भात अजून जास्त शिजू शकतो. रिकामं भांडं ठेवायचं आणि भात जो आहे असा चाळणीवर पसरवून ठेवायचा आहे. फक्त हा मसाले वाटाणे भात बनवत असताना नाही, तुम्ही बिर्याणी बनवत असाल, तरीसुद्धा ही टिप तुम्ही फॉलो करू शकता. जर तुम्हाला असा सुटसुटीत मोकळा भाताची गरज पडत असेल तर. तर बघा असं मी चाळणीवर याला थोडं हलवून घेते आहे. खालचा वर करायचा, वरचा खाली करायचा आणि फॅनमध्ये किंवा कूलरच्या हवेमध्ये याला गार करून घ्यायचं. चला आता काय करायचं आहे, एका कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल गरम करायचं. यामध्ये जिरे घालायचं, अख्खे धने घालायचे, काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे, 1 टेबलस्पून शेंगदाणे, 1 चमचा तीळ घालायचे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचे. आता यामध्ये मी अर्धी वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे. हे सुद्धा 2 ते 3 मिनिटासाठी परतायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदासुद्धा 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे. पण गॅसची फ्लेम मंद ठेवूनच हे सर्व मसाले आपल्याला परतायचे आहे. हाय फ्लेमवर परतायचे नाही, करपू द्यायचे नाही, नाहीतर जळका वास येऊ शकतो. यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या, अर्धा ते 1 इंच आलं घालायचं, चिंच घालायची आहे, मस्त चव येते. सोबतच कढीपत्ता घालायचा आणि आता हे सर्व छान 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला आवडत असेल ना, तर नंतर तुम्ही थोडासा गूळसुद्धा घालू शकता, जर आवडत असेल तर. कारण चिंच घातलेली आहे ना, आंबटपणा बॅलन्स करायचा असेल तर घालू शकता किंवा घालण्याची गरज नाही. कारण चिंच जी असते ना, ती आंबटपणाबरोबर हलकीशी गोडसर सुद्धा असते, त्यामुळे घालण्याची गरज पडणार नाही. छान सर्व 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेतलेलं आहे. चला आता हे सर्व छान परतून झालेलं आहे. हलकसं गार करून नंतर आपण वाटून घेणार आहोत. जो भात आपण चाळणीवर घातलेला आहे, त्यामध्ये मी इथे वाटाणे घालते आहे. हे ताजे वाटाणे मी उकडून घेतलेले होते. तुम्ही फ्रोझन वाटाणे सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालते आहे आणि फोर्कच्या साहाय्याने याला मिसळायचं आहे. साध्या चमच्याने याला मिसळायचं नाही, नाहीतर काय होतं, की भाताचा जो कण असतो ना, तुटून जाऊ शकतो. अगदी हलक्या हाताने याला असं मिसळून घ्यायचं आहे. आता जो मसाला पण तयार केलेला होता, तो गार झालेला आहे. तो मिक्सरला घालूया. लगेच वाटण जर तुम्ही वापरणार असाल, तर हलकसं गरम असताना वाटू शकता. पण जर तुम्ही याला स्टोअर करणार असाल, तर यामध्ये वाटाणासुद्धा घालायचा नाही आणि वाटण जे आहे ना, ते करण्याआधी मसाले छान गार करून घ्यायचे आणि नंतर वाटायचं. बघा असं ओलसर वाटण तयार व्हायला हवं. आणि हो, हे वाटण तुम्ही एकदा बनवून फ्रिजमध्ये 8 ते 10 दिवस स्टोअर करून ठेवू शकता, खराब होणार नाही. जेव्हा तुम्हाला असं वाटेल, की भाजी-पोळी खाण्याची अजिबात इच्छा नाही, इन्स्टंट काहीतरी बनवून खावं. कधी-कधी भातही शिल्लक उरलेला असतो. अशा वेळी काय करायचं हे कळत नाही. तर तुम्ही कढईमध्ये काही भाज्या शॅलो फ्राय करून त्यामध्ये भात परतून घेऊ शकता आणि हे वाटण घालू शकता. इन्स्टंट तुमचा मसाले भात तयार होऊ शकतो. वाटाणे असतील तर वाटाणेही घालू शकता. पण काही भाज्यांसोबतही परतून बनवला ना, तरीसुद्धा हा मसाले भात खूप मस्त लागेल चवीला.
आता हे वाटण जे आहे ना, मी या तयार केलेल्या भातामध्ये मिसळून घेते आहे. ही पद्धती मी तुम्हाला यासाठी दाखवते आहे, कारण मसाले भात या पद्धतीने झटपट तयार होऊ शकतो. बरेच वेळा असं होतं ना, की आपल्याला काही स्वयंपाक बनवण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी तयार करता येणारी ही रेसिपी आहे. पण जर का तुम्हाला असं नसेल बनवायचं, जसं आपण रेग्युलर फोडणी करून बनवतो, तसंही बनवता येईल. दुसरे कुठले मसाले घालण्याची गरज नाही. बस तेलामध्ये तुम्ही साधी बेसिक फोडणी जरी केली ना, मोहरी, जिरे घालून, काही भाज्या, कांदा वगैरे घालून, तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. फक्त तुम्हाला मसाले घालण्याऐवजी फक्त हे वाटण घालायचं आहे. पण ही पद्धती मी तुम्हाला यासाठी दाखवलेली आहे, कारण नेहमीचा मसाले भात जेव्हा आपण बनवतो ना, तेव्हा आपल्याला भरपूर पूर्वतयारी करावी लागते. फोडणीसाठी भरपूर सामान जमवावं लागतं. पण यासाठी तुम्हाला कुठलीच पूर्वतयारी करण्याची गरज नाही आहे. फक्त भात जरी उपलब्ध असेल ना, तरीसुद्धा हे वाटण घालून तुम्ही मसाले भात इन्स्टंट तयार करू शकता. यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडा गरम मसाला घातलेला आहे. ऑप्शनल आहे. नाही घातला तरीही चालेल किंवा खडा मसाला मी बऱ्याच रेसिपीमध्ये दाखवलेला आहे. तो सुद्धा बनवून ठेवू शकता आणि तो सुद्धा थोडा जरी तुम्ही घातला तरी छान चव येते मसाले भाताला. चला, इथे आपला मसाले भात तयार झालेला आहे. कढीबरोबर खायला खूप मस्त लागतो किंवा फोडणीच्या ताकाबरोबर सुद्धा खूप छान लागतो. आज माझ्या घरी शेवग्याची कढी बनवलेली होती, त्यामुळे मी शेवग्याच्या कढीबरोबर हा भात सर्व्ह करते आहे. बघा किती मस्त चमचमीत असा मसाले वाटाणे भात दिसतो आहे. तर आजची ही मसाले वाटाणे भात बनवण्याची आगळी-वेगळी पद्धती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा.